पुन्हा एकदा स्वागत। ठाण्याच्या सान्वी नावाच्या चिमुकलीनं भारतीय लष्कराला अनोखी मानवंदना दिलेली आहे। सान्वी पुराणिक तिच्या आई वडिलांसह इंडो चायना बॉर्डरवरील स्मारक पाहण्यासाठी गेलेली होती। सान्वीची मानवंदना लष्करी अधिकाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरली। काय होती ती मानवंदना पाहूयात। इतक्या थंडीतही इंडो चायना सीमेवर भारतीय लष्कर सदैव तैनात असतं। दररोज त्यांच्या रुटीनचा हा दिवस मात्र खास ठरला तो एका चिमुरडीमुळे। सान्वी पुराणिक ही तिसरीतली ठाणेकर मुलगी इथं स्मारक पाहण्यासाठी गेली होती। यावेळी अचानक तिनं कमांडिंग अधिकाऱ्यांसमोर गाणं सादर करण्याचा हट्ट केला, मात्र कमांडिंग अधिकाऱ्यांनी त्याला साफ नकार दिला। पण सान्वी ऐकत नव्हती। अखेर कमांडिंग अधिकाऱ्यांना हा बालहट्ट पुरवावाच लागला। या गाण्यानं अधिकारी भारावून गेले। चिमुरडीच्या तोंडून वंदे मातरम ऐकताना अवघं वातावरण भावमय झालं। वंदे मातरमच्या सुरांमुळे साऱ्यांचाच देशाभिमान जागृत झाला। सैनिकांसाठी आपल्या मुलीनं असं देशभक्ती गीत गायल्यानं सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटतोय। बहुत अच्छा लगा, बहुत ही बढ़िया। सभी टूरिस्ट लोग हमारे इतना क्लैप्स कर रहे थे और सभी लोग माउंटेन वगैरह सभी शूट करने के लिए वीडियो जो निकाले थे सभी लोग इसके ऊपर ही ये कर दिया, इसको ही वीडियो किया। और आर्मी लोग थे, उनके ऑफिसर्स थे और सभी लोगों ने इतना ये किया, खुश हो गए इसके गाने पे। या आर्मी वाले थे उनको भी दे वर टोटली शॉक्ड कि इतनी छोटी बच्ची इधर ग्राउंड जीरो पे आके वंदे मातरम गा रही है ये स्टेज के ऊपर। तो उन्होंने कभी सोचा भी नहीं था कि शायद ये छोटी बच्ची है ये क्या गाएगी। मुझे वहाँ पर गाना था, स्टेज देखे मुझे भी वंदे मातरम गाना था। तो मैंने पहले उनको पूछा कि मैं वहाँ पर गा सकती हूँ, तो उनको लगा कि मैं राइम्स गाऊंगी, तो उन्हें मना कर दिया। तो मैंने पूछा कि कौन सा गाना गाओगी, मैंने बोला मैं वंदे मातरम गाऊंगी, देशभक्ति। तो उन्होंने जाके स्टेज में खड़ा किया, मैंने गाया। चिमुरडीनं दिलेली ही मानवंदना अधिकाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे। रवी सपाटे, TV9 मराठी, ठाणे। आणि या सान्वीचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आणि सान्वी या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहे आणि सान्वीचे वडील अजितजी देखील आपल्याबरोबर आहे। अजितजी आणि सान्वी, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये। सान्वीला मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतंय, सान्वी इंडो चाइना बॉर्डर पे आप क्या करने गए थे? मुझे वहाँ पर गाना था और मुझे वहाँ पर गाना था। मुझे वो सब इंस्ट्रूमेंट्स देके मुझे भी वहाँ पर गाना चाहती थी मैं। तो आप टूर पे गए थे पहले मम्मी पापा के साथ में? हाँ, मम्मी पापा के साथ में गई थी। तो मन में ठान के गए थे कि वहां जाके आपको जो है गाना गाना है? मन में ठाना था आपने पहले घर से निकलने के पहले? तो वहां जाने के बाद में ऑफिसर से जब बातचीत की तो क्या हुआ? पहले मना किया था? हाँ, पहले उन्हें मना कर दिया, बाद में उन्हें ही पूछा कि कौन सा गाना गाओगी, तो लगा कि मैं राइम्स गाऊंगी। तो उन्हें पूछा कि कौन सा गाना गाओगी, मैंने बोला देशभक्ति गीत। तो उन्हें मुझे स्टेज पर खड़ा कर दिया। मुझे बहुत अच्छा लगा। नक्कीच आम्हालाही ऐकायला आवडेल आणि तुझ्याकडून ते। मात्र अजितजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे यावेळेला की ज्यावेळेला या टूरवरती तुम्ही गेला होता, कशासाठी, काय हे ठरवलेलं होतं आधी? नाही, काही ठरवलं होतं। आम्ही नुसतं फिरण्यासाठी आम्ही गेलो होतो काश्मीरला आणि तिकडून आम्ही गेलो लडाखला, ते ग्राउंड झिरोवरती गेलो। तर तिकडे गेल्यावरती आम्ही सगळे फोटो काढण्यात, सगळे ते बघण्यात सगळे ते मस्त होतो। आणि हिने ते सगळे इन्स्ट्रुमेंट सगळे लावले होते आणि त्याचं काय ते रिहर्सल चालू होता, आर्मीवाल्यांचा काय ते फंक्शन होता पुढच्या दिवशी, त्यामुळे ते रिहर्सल करत होते आणि त्यांचं गाणं म्हणणं सगळं ते स्पीच सगळं चालू होतं। तर हिने माझ्याकडे हट्ट केला की नाही मला पण गाणं म्हणायचं आहे। तर मी बोललो की कदाचित मला आलं पण तू जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायचं। मग ती जाऊन कमांडिंग ऑफिसर रिक्वेस्ट केली त्याने की मला असं गाणं म्हणायचं इकडे। तर आधी त्यांना वाटलं की चिमुरडी ही काय गाणार, एवढी थंडी एवढी होती, त्याने तर आधी नाही म्हटलं, नाही कुठे ते। मग हिचा चेहरा थोडा पडला, परत तिने जाऊन रिक्वेस्ट केली, नाही म्हटलं मला गाणं म्हणायचंच आहे इकडे। मग एका ऑफिसरने विचारलं की तुला कुठलं म्हणायचं आहे, तर त्यांना वाटलं कदाचित राईम्स म्हणेल किंवा किती काय म्हणणार आहे ही। तर मग हे बोल की नाही देशभक्तीचं गाणं म्हणायचं आहे।
आणि मग त्यांनी हिला जाऊन अक्षरशः स्टेजवरती उभं केलं आणि मग हे सुरुवात केली वंदे मातरम. आणि सुरुवात केल्यावरती त्या ड्रम्स जे मागे जे बसले होते त्यांना एक कल्पना होती की असं काही ही एवढी पूर्ण गाऊ शकेल आणि ते पण वंदे मातरम या स्टेजला येऊन. तर हे जेव्हा सुरुवात केला तर अक्षरशः ते सगळीकडे माईक सगळीकडे ठेवले होते त्या ह्याच्यात. सगळीकडे आवाज इतका तिचा गुंजत होता आणि सगळे एकदम स्तब्ध होऊन गेले. एक 3 मिनिटासाठी सगळे स्तब्ध होऊन सगळे तिचे गाणं ऐकत होते. मग ते ड्रम्स होणे पण त्यांनी पण सुरुवात केली. तुम्ही जर ते बघितलं व्हिडिओ त्याच्यामध्ये सगळं दिसेल. नक्कीच आपण ते बघणार आहोतच. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही गेलेला होता ती जागा काय म्हणून ओळखली जाते? तिला ग्राउंड झिरो म्हणतात किंवा पॉईंट झिरो म्हणतात. तिकडे इंडिया चायना बॉर्डर आहे लडाख रिजनमध्ये. तर तिकडे आपले शहीद बरेच जवान आपले शहीद झालेले आहेत. तर तिकडे आम्ही ते बघण्यासाठी गेलो होतो आणि तिकडे त्यांनी हे वंदे मातरम म्हणून आपल्या सैनिकांना तिथे मानवंदना दिली आहे. बरं, साधारणतः तापमान काय असतं? साधारणतः तिकडे एकतर मॅक्झिमम 2 डिग्री असते आणि रात्री संध्याकाळी 5 नंतर -1 निघून जातो. तर हे आम्ही 3 वाजता दुपारी केलो होतो आणि त्यावेळी डिग्री नॉर्मल 2 डिग्री एवढत असेल. म्हणजे इतकी थंडी होती आणि तुम्ही बोलू पण शकत नाही. आणि तिकडे आम्हालाही आश्चर्य वाटलं की हिने त्या स्टेजला जाऊन एवढी व्यवस्थित खणखणीत तिचा आवाज आणि सगळं डोंगरा सगळं पसरत होता एकंदरीत. बरं, ते कसं घडलं सानवीकडूनच जाणून घेऊया. तर सानवी वहाँ जाने के बाद में तो काफी सारी ठंड होगी वहाँ पे, लेकिन कैसे गा लिया आपने और क्यों? मुझे वहाँ पर गाना था. मुझे उनके सामने गाने को थोड़ा अच्छा लग रहा था उनके सामने गाने के लिए. जवान वहाँ पे क्या करते हैं पता है आपको? मतलब बॉर्डर पे वहाँ पे कमांडो जो है, जवान है, क्यों होते हैं वहाँ पे? क्योंकि कभी कभी कोई तो वहाँ से कोई तो आ जाए तो उनके सामना करते हैं उन लोग और देश को अच्छा रखते हैं. देश की सुरक्षा के लिए वो लोग वहाँ पे होते हैं. तो सबसे महत्वपूर्ण बात ये होती है कि देश की सुरक्षा वो लोग करते हैं, अपने परिवार से दूर होते हैं, लेकिन आप जब उनसे मिलने के लिए गए उनके सामने आपने क्या गा के बताया? वंदे मातरम किस तरीके से गाया था आपने? मस्त गाया था मैंने, बहुत मस्त. सुन सकते हैं हम लोग? हो जाए? हाँ ठीक है, गाइए. वंदे मातरम 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 मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे 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 मातरम मातरम वंदे मातरम. शुभ्रजोषिना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमधुरशबिन् सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम. बिल्कुल, आपके हौसले की जो है दाद देनी पड़ेगी यहाँ पे. आपसे एक सवाल ये पूछना चाहता हूँ कि वहाँ पे इतनी ठंड होती है कि वहाँ पे बात करना भी पॉसिबल नहीं होता है. आपने गा कैसे लिया? मैंने गा लिया. मैंने हौसला कहाँ से लेके आए आप? मेरी मम्मी पापा ने दिया मुझे हौसला और मैं गा सकी वहाँ पर. तो कमांडो जो थे वहाँ के उन्होंने मना कर दिया था पहले, कैसे मनाया उनको? उनने ही पूछा कि कौन सा गाना गाओगे. मैंने बोला देशभक्ति गीत तो मैं मान लिया. रोए भी थे वहाँ पे? क्या रोए भी थे आप वहाँ पे? नहीं. अच्छा, अब वंदे मातरम तो आपने गा लिया, इसके अलावा भी बाकी गाने आते हैं आपको? हाँ. कौन से? फिल्मी गाने भी गा लेते हैं आप? हाँ, फिल्म गाने तो बहुत आते हैं. फेवरेट कौन सा आपका? मेरा वो गाना कमली
टूमत्रिका। सुन सकते हैं हम? तो गाइए। मैं रोटियां यार मानावांगी हर चिल मन फूक जलावांगी जद पत्थर रांझा पिघलेगा तद मैं कमली कहलावांगी तद मैं कमली कहलावांगी। महिया 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 महे महिया 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 महे मेरे महिया सनम जानम मेरे दगे दमी दानम जद गुजरत जग सोया यन दगिया दमी दानम मेरे महिया सनम जानम मेरे दगिया दमी दानम जद गुजरत जग सोया यन दगिया दमी दानम निम कमल कमल निम कमल कमल निम कमल कमल मेरी यार दी निम कमल कमल निम कमल कमल निम कमल कमल मेरी यार दी जीर देखो दे मेरा तो दरिया दरिया मेरी यारा अखियाद मोहल्ले में हर शाम तेरा आलम जद गुजरत जग सोया यन दगिया दमी दानम मेरी महिया सनम जानम मेरे दगिया दमी दानम जद गुजरत जग सोया यन दगिया दमी दानम। बहुत ही सुंदर आवाज आहे आपकी. अजितजी, ज्यावेळेला हिनं त्या ठिकाणी वंदे मातरम सादर केलं, तिथले जे काय जवान होते, कमांडोज होते, त्यांची काय रिॲक्शन? ते सगळे एकदम आश्चर्य सगळे लिटरली बघत होतात आणि आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं की त्या स्टेजला ह्याच्यापेक्षा अजून काय होऊ शकतं. माझा मित्रपणे माझ्या जीवनाचा तो एकदम आनंदाचा क्षण होता की तिने तिकडे त्या स्थळी जाऊन जवानांना मानवंदना दिलेली आणि ते इतके खुश होते सगळे तिकडचे आर्मीवाले आणि ते नंतर बोलले की तुम्ही परत या, पुढच्या वर्षी परत या. तुम्ही असं येऊन आलं की आमच्या अंगात परत जोश भरतो. आणि मी सांगेन की प्रत्येक भारतीयाने त्या स्टेजला जाऊन बघावं आपले जवान काय करतायत, किती आपल्यासाठी किती त्रास दिला आणि आपण काय करतो यासाठी. त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की प्रत्येक भारतीय जाऊन तिकडे बघावं. ॲटलिस्ट त्यांची आपण एवढं तरी करू शकतो आणि जाऊन त्यांना आपण सांगू शकतो किती तुम्ही काम करत आहात. बरं सानवी, आपको वहाँ पे वापस बुलाया गया हुआ है, जैसे कि अभी पापा ने बताया कि इसी साल ही नहीं तो आप अगले साल भी वहाँ जाना पसंद करोगे, और किस तैयारी के साथ जाएंगे आप? उनने बोला कि यही गाना गाओ और ऐसे ही दूसरा वाला गाना गाओ, पर अच्छा ऐसे देशभक्ति गीत गाना गाओ. उन्हें बोला नेक्स्ट टाइम भी जरूर आऊंगी मैं वहाँ पर. ऑफिसर्स ने आपको बहुत सराहा? आपके दोस्तों ने ये वीडियो देखा? हाँ, बस थोड़ी थोड़ी देखा, थोड़ी नहीं थोड़ी थोड़ी देखा. तो आपके दोस्तों ने क्या कहा? बहुत मस्त गाया. और जब भी मैं आती हूँ ना वहाँ पर तो उन लोग बोलते हैं सानवी मैं तेरी वीडियो देखा, बहुत मस्त था, ऐसे बोलते हैं. तो आप काफी फेमस हो गए ऐसा लगता है आपको भी? नहीं, बस आगे चल के आपको गाना ही गाना है या क्या करना है? करियर में क्या बनना चाहते हो? और आपको लगता है कि बॉर्डर पे जाके कभी फाइट करें, या जो फाइट कर रहे हैं उनका हौसला जो है वो बढ़ाना चाहेंगे आप? हाँ. कैसे? मुझे नहीं पता कैसे, पर आपकी हिम्मत की तो दाद देनी पड़ेगी, क्योंकि आप गाना वहां पर गा चुके हो और वहां जाने की वापस अगर आपकी इच्छा है तो अगली बार आप उनके लिए क्या गाना तैयार करके जाओगे? दूसरा वाला वो नहीं पता, पर मैं थोड़ा सा वैसे ही गाना गाऊंगी. बरं, पण ज्या प्रकारची अजितजी तिची इच्छा आहे की पुन्हा एकदा बोलावल्यानंतर आपण जाऊयात त्या ठिकाणी आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण तयारीशी जाण्याची आता संधी आपल्याला मिळालेली आहे. पुढच्या वर्षीच काय, प्रत्येक वर्षी घेऊन जाणार सानवीला आपण? हो, अक्षर प्रत्येक वर्षी माझी गायनाची तयारी आहे त्याची, कारण ती आमची मानवंदना आहे आपल्या भारतीय सैनिकांसाठी. तेव्हा जरूर मी घेऊन जाणार त्याला. बरं, सैनिक काय असतात किंवा सैनिक त्या ठिकाणी काय करतात हे सानवीला आधी माहिती होतं? काही ऍक्च्युअली माहित होतं. तिला काही नुसतं ती गेली तिकडे, आता तिकडे गेल्यावर तिने विचारले हे काय करतात, हे काय आहे, इंडिया चायना बॉर्डर म्हणजे काय, त्याला काही काही पाहिजे. त्यानंतर सांगितलं आम्ही कसे ते गार्ड करतात, त्यांच्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी ते आपल्या ह्याच्यावरती बॉर्डरवरती तैनात आहेत आणि आपल्यासाठी ते सेवा करत आहेत. तेव्हा आपण जाऊन त्यांचं हौसला त्यांचं काय वाढवलं पाहिजे परत.
तर दरवर्षी माझी जायची इच्छा आहे त्याला घेऊन. बिल्कुल सानवी, हम लोग वीडियो में देख रहे हैं कि निडर होकर आप वहाँ पे जो है वंदे मातरम उन जवानों के साथ में गा रहे हो. वहां जाने के बाद में ऐसी कौन सी घटना घटी कि नहीं मुझे गाना ही है, मना करने के बावजूद भी गाना है, क्यों ठान के रखी थी आपने? क्योंकि मुझे वहाँ पर मैं मना कर दिया, फिर भी मुझे वहाँ पर गाना था, क्योंकि सब वहाँ पर इंस्ट्रूमेंट्स देख के मुझे भी वहाँ पर गाना चाहती थी मैं वहाँ पर. अच्छा, इतनी कम उम्र में तो हमें कुछ पता ही नहीं चलता था हम लोग क्या कर रहे हैं, लेकिन आपको अभी इस समय टीवी पे काफी लोग देख रहे होंगे, काफी छोटे छोटे बच्चे देख रहे होंगे, उन्हें क्या कहोगे आप कि वहाँ उन लोगों ने जाना चाहिए, वहाँ जाने के बाद में जो जवान है वहाँ पे लड़ने वाले, उनकी हौसला अफजाई करनी चाहिए? हाँ, उन्हें तो वहाँ पर तो जरूर जाना चाहिए, बहुत मस्त था वहाँ पर, और उन्हें उनका हौसला भी बढ़ाना चाहिए और वहाँ पर घूमना भी चाहिए मस्त. बहुत अच्छा था कश्मीर. जी सानवी, बहुत बहुत धन्यवाद हमसे बातचीत करने के लिए. धन्यवाद अजित जी, तुम्ही आलात आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर केलात त्यासाठी. तर आपण बघितलं की सानवीची हिंमत कशा प्रकारची आहे आणि सानवीनं त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय केलं पाहूयात.